हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक कृषी विभाग यावरतील तांत्रिक प्रश्न सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2. तर याच्या अगोदरही मी ग्रामसेवकावरती 1-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. म्हणजेच यावर्षी जे परीक्षेला बसणार आहेत ग्रामसेवक भरती 2023साठी त्यांना याचा निश्चित फायदा होईल. कारण हे सगळे प्रश्न पहिल्या पूर्व प्रश्नपत्रिकेवर आधारित आहेत आणि जास्तीत जास्त कृषी विभागावरती हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यासाठी तुमचा नक्कीच सराव होईल. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बाजूच्या शेवटच्या ड्रिपरमध्ये आवश्यक कार्यकारी दाब हा डॅश किलोमीटर सेंटीमीटर एवढा असतो. तर याचा ऑप्शन 1 आहे उत्तर, म्हणजेच 1. पुढचा प्रश्न घेऊया. विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, उष्मांक ग्राम पर ग्राम असं आपण म्हणतो त्याला. पुढचा प्रश्न घेऊया. झाडावरून अनावश्यक पाणी काढून टाकण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पान खुडणे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते, म्हणजे त्यामध्ये मोनोकार्पिझम असते? आता हे सायंटिफिक सगळे नावं दिलेले आहेत, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच केळी. पुढचा प्रश्न घेऊया. बियाण्याची पेरणी करताना त्याच्या व्यासाच्या सेंटीमीटर अंदाजे डॅश बियाणे पेरावे हा एक मुख्य नियम आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 ते 4 सेंटीमीटर अंदाजे बियाणे पेरावे हा एक नियम आहे. पुढचा प्रश्न घेऊ. IRDPच्या विकासाचे मूलभूत एकक काय आहे? IRDPच्या विकासाचे मूलभूत कार्य काय आहे? तर हे उत्तर आहे बी, गाव. पुढचा प्रश्न घेऊ. भारतामधील लागवडी योग्य पंडित जमिनीची टक्केवारी काय आहे? तर याचं उत्तर असणार आहे बी, 5%. पुढचा प्रश्न. मोल छाटणीचे लाभ काय असतात? जेव्हा आपण पीक आल्यानंतर छाटणी करतो तर त्याचे लाभ काय आहेत असं विचारलं गेलेलं आहे. आणि याचं उत्तर आहे CN गुणोत्तर वाढतं. पुढील प्रश्न घेऊया. इथे हायझोबियम झालेला आहे, म्हणजेच ते रायझोबियम बॅक्टेरिया आहे. रायझोबियम बॅक्टेरिया कशासाठी मदत करतो? तर नायट्रोजन, जे हवेतील नायट्रोजनचं प्रमाण आहे, नत्राचं प्रमाण आहे, ते जमिनीमध्ये, म्हणजेच लेग्युमिनस प्लांट जे प्लांट सीड देतं, जे प्लांट्स पल्सेस देतं, म्हणजे डाळी देतं, बियाणं देते, याच्यामध्ये तो रूटमध्ये त्याच्या मुळाशी जाऊन बसतो आणि नायट्रोजन म्हणजेच नत्र हे काय करतं, त्याच्यामध्ये देण्याचं कार्य करतो. आणि ते नत्र पिकांना आवश्यक असतं, त्याच्यामुळं प्रोटीनचं निर्मिती होते. तर ही रायझोबियम बॅक्टेरिया हे लेग्युमिनस प्लांटच्या झाडाच्या मुळाशी जाऊन बसतं. तर ते कुठलं, त्याचं pH व्हॅल्यू जे आहे, पोटॅन्शियल हायड्रोजन असं ज्याचं म्हणतो, त्याची ॲसिडिटी आहे का बेसिक नेचर आहे, तो किती असावा? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 5.5, म्हणजे नियर अबाउट 6 ते 7 एवढा pH व्हॅल्यू याचा असावा. म्हणजे तो प्रोटीनची निर्मिती करू शकतो. कशाद्वारे? नायट्रोजन फिक्स करून ह्या झाडांमध्ये. कोणते झाडं? जे डाळी देतात, किंवा आपण म्हणतो बियाणे, किंवा सोयाबीन, वटाणा, अशा प्रकारच्या पिकांमध्ये नायट्रोजन फिक्स करण्याचं, नत्र फिक्स करण्याचं काम हे रायझोबियम बॅक्टेरिया करत असतात. पुढचा प्रश्न घेऊया. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 27(2) अनुसार सरपंचाची निवड डॅश जाते, म्हणजे कशी जाते? प्रत्यक्ष जाते का अप्रत्यक्ष जाते असं विचारल्या गेलेलं आहे. तर याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष जाते, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरवण्याचा मान राजस्थानने मिळवला. तर या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? पहिलं राज्य त्याने दिलेलं आहे राजस्थान. तर दुसरं राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश हे दुसरं राज्य आहे, ज्यांनी की पंचायत राज पद्धतीत अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न. आता हे गणितावर आधारित काही प्रश्न आहे, याची उत्तरे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर गणितावरती सुद्धा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो मला नक्की कळवा, म्हणजे मी त्याच्यावरती गणितावरती आधारावरती काही प्रश्न मी तुम्हाला टाकणार आहे. तर 25% साखर असलेल्या साखरेच्या 4 लिटर द्रावणात 1 लिटर पाणी मिसळलं
तर नव्याने तयार झालेल्या द्रावणात साखरेचे प्रमाण किती असणार आहे? तर तुम्ही मला कमेंटद्वारे ह्या प्रश्नाचं उत्तर कळवा. पुढचा प्रश्न, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यावर्षी संमत करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न घेऊया. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आणि याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे 5 वर्ष एवढा असतो. पुढचा प्रश्न घेऊया. डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. हे प्रश्न तुम्ही घोकूनच टाका, म्हणजे हे प्रश्न पंचायत समितीवरती तुम्हाला 100% येणारच आहेत. ग्रामसेवकावर त्याचं कार्य, त्याची निवड कोण करतं किंवा पंचायत समिती बाबतीत असे प्रश्न पडणारच आहेत. तर ते प्रश्न तुम्ही रेटून घ्यायचे आहेत, घोकून टाकायचे आहेत, म्हणजे ते तोंडपाठ झालेच पाहिजे तुम्हाला. तर डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गट विकास अधिकारी. पुढचा प्रश्न घेऊया. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बलवंतराय मेहता समिती. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे पूर्वीच्या ग्रामसेवक परीक्षेमध्ये, भरतीमध्ये. तर हा प्रश्नसुद्धा आपल्याला तोंडपाठ करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न घेऊ. डॅश हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? आणि याचं उत्तर आहे 2/3, पर्याय क्रमांक बी. त्यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव जर मंजूर करायचा असेल तर कमीत कमी 2/3 बहुमत आवश्यक असतं. पुढचा प्रश्न घेऊया. सामान्य दर 20,000 लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो. आता किती निवडून दिला जातो? तर याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 40,000 एवढे. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त वनांची घनता, डेन्सिटी किती आहे? कोणत्या राज्यात जास्त आहे? वन म्हणजे झाड किंवा फॉरेस्ट, जंगल असं म्हणतो आपण त्याला. तर कोणत्या राज्यात जास्त आहे असं विचारलं गेलेलं आहे? तर याचं पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे मिझोरम. इथे जास्त वनं म्हणजे झाडे, फॉरेस्ट, जंगले इथे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी संस्था. पुढचा प्रश्न घेऊया. मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे असते? आता कुठलं केमिकल त्याच्यामध्ये असतं हे विचारलं गेलेलं आहे. तर याचं पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. सी हे उत्तर आहे. कॅप्सिसिन मिरचीच्या तिखटपणाला जबाबदार असतो किंवा हा पदार्थ त्याच्यामध्ये असतो मिरचीमध्ये, म्हणून मिरची आपल्याला तिखट लागते. तर याचं उत्तर आहे कॅप्सिसिन. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते? आता प्रोटीनचे प्रमाण सगळ्यात, प्रथिने म्हणजे प्रोटीन सर्वात जास्त कशात, आणि प्रोटीन कशापासून बनतात? तर नायट्रोजनपासून बनतात, म्हणजेच नत्रापासून बनतात. आणि नायट्रोजन हे झाडांमध्ये फिक्स करण्यासाठी कोण जबाबदार असतो? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे रायझोबियम बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करण्यासाठी जबाबदार असतो. म्हणजे वातावरणातलं जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन, नत्र कोणत्या पिकांमध्ये तो ठेवतो? तर लेग्युमिनस प्लांट, ज्या झाडाला डाळी किंवा बियाणे येतात त्याला आपण लेग्युमिनस प्लांट म्हणतो, अशा झाडाच्या मुळाशी रायझोबियम बॅक्टेरिया जाऊन बसतात आणि जे हवेतील नत्राचे प्रमाण जे आहे ते नत्र गोळा करून त्या मुळाशी देतात, लेग्युमिनस प्लांटच्या मुळाशी, आणि त्याच्यापासून नायट्रोजनपासूनच प्रोटीनची निर्मिती होते, प्रथिनांची निर्मिती होते. तर कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण भेटतं त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो. तर याचं उत्तर असणार आहे सी, सोयाबीनमध्ये. आता जसं मी सांगितलं डाळी किंवा सोयाबीन, आणखीन शेंगदाणे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, कारण याच्यामध्ये
नायट्रोजन फिक्स होतं कोणाच्याद्वारे? रायझोबियम बॅक्टेरियाच्या द्वारे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतात हरित क्रांती कोणत्या 2 पिकामध्ये सर्वाधिक यशस्वी झालेली आहे? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गहू आणि तांदूळ यामुळे हरित क्रांती निर्माण झालेली आहे. आणि आपलं मुख्य अन्न हेच आहे, गहू आणि तांदूळ. पुढचा प्रश्न. बीटी कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय अशा कापसावरील बोंड अळ्या कीटकांचे नियंत्रण करतो? तर आता एक बॅक्टेरिया आहे जो की बॅसिलस थुरेंजेनेसिस म्हणून आहे, ज्याच्यामध्ये हा द्रव जो येतो आणि तो काय करतो, ह्या बोंड अळ्यांना मारून टाकतो. ह्याच्यामध्ये जे केमिकल्स आहेत त्याच्यामुळे त्या बोंड अळ्या मरून जातात आणि त्यांना नियंत्रण करतात. म्हणून ह्या बीटीचंच फुल फॉर्म काय आहे? बॅसिलस थुरेंजेनेसिस असं हे त्याचं नाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहायला सुद्धा सोपं जाणार आहे. पुढचा प्रश्न घेऊ. TAMS38 हे सुधारित वाण या पिकाचे आहे. सुधारित वाण कोणत्या पिकाचे आहे? तर याचं पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे. सोयाबीन हे याचं सुधारित वाण या पिकाचे नाव आहे. पुढचा प्रश्न. सर्वसाधारणतः महाराष्ट्रात बाजरी पीक कोणत्या हंगामात घेतले जातं? आता सर्वप्रथम आपल्याला जेवढे पिकं आहेत ते कुठल्या कुठल्या हंगामात घेतले जातात हे तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचं आहे. म्हणजे कुठल्याही पिकावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला ते नक्कीच सांगता यावं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिवाळी या हंगामात बाजरी पीक घेतलं जातं. त्याच्यामुळं आपण शरीराला गरम ठेवण्यासाठी बाजरीची भाकरी खातो हिवाळ्यामध्ये आणि बाजरीचं पीठ दळून आणतो. तर हे लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला. पुढचा प्रश्न. बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसून येते? आता पिकामधलं कोणतं भाग आहे, पिकाचा कोणतं पानाचा भाग आहे ज्याच्यावरती याची कॅल्शियमची आणि बोरॉनची कमतरता जाणते? तर पर्याय क्रमांक सी आहे, शेंड्याची पाने. जे पानं असतात ना, त्याला जे शेंडा असते त्याच्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता दिसून येते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रबी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते? एक पीक असं आहे की जे खरीप, रबी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते आणि याचं उत्तर आहे सूर्यफूल. हे तिन्ही हंगामात घेतलं जातं. पुढचा प्रश्न. खाली काही पिके व त्यांचे सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर असणार आहे डी, म्हणजेच वरील सर्व ह्या जोड्या काय असणार आहेत? चुकीच्या असणार आहेत. म्हणजे एरंडी, सह्याद्री अरुणा, मोहरी, भीमा वरुणा, कारले, गिरिजा ह्या सगळ्याही जोड्या काय आहेत? वरील सर्व जोड्या चुकीच्या आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी डॅश या जातीची गाय सर्वाधिक दूध देते? आता सर्वाधिक दूध देणारी गाय कोणती असा प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे होल्स्टीन फ्रिजियन ह्या नावाची गाय, ह्या जातीची गाय सर्वाधिक दूध देते. पुढचा प्रश्न घेऊ. साका म्हणजे स्पॉन्जी टिश्यू म्हणजे उती, शरीरातील उती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या उती ज्या आहेत, ही समस्या आता आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणे आढळते? साका नावाची काय आहे? उती, स्पॉन्जी टिश्यू कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर आहे हापूस आंब्यामध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. अन्नधान्य पिके प्लस फळझाडे प्लस वनवृक्ष तर काय बनणार आहे? आलं लक्षात? तर बहुउद्देशीय वनरोपण म्हणजेच मल्टीपर्पज प्लांटेशन बनणार आहे. अन्नधान्य पिके पण घ्यायला होत आपण, फळझाडे पण लावत आहोत आणि वनवृक्ष पण आहेत. तर आपण काय करतो? बहुउद्देशीय म्हणजे मल्टीपर्पज, वेगवेगळ्या उद्देशाने हे वनारोपण केलेले आहे. त्यालाच मल्टीपर्पज प्लांटेशन किंवा बहुउद्देशीय वनरोपण असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊया. शेतकण्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते? शेतकण्याला पीक लागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेलं जे कर्ज आहे सरकारने, तर हे कोणत्या वर्गात दिले जाते? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अल्पमुदत कर्ज. पुढचा प्रश्न घेऊ. कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन डॅश साली झाली किंवा कोणत्या साली झालेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1965 साली. पुढचा प्रश्न घेऊ. सोलर चिल वॅक्सिन कूलरची निर्मिती कोणी केलेली आहे?
सोलर चिल वॅक्सिन कूलरची निर्मिती कोणी केलेली आहे? तर याचं पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे, राजेंद्र शेंडे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब पाण्याची किती टक्के बचत करतं? आता ठिबक पद्धती, आता हे सगळे झाल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळात असं धो पाणी द्यायचे पिकांना, तर ते पाण्याचं काय व्हायचं, वेस्टेज व्हायचं. तर आता आपण काय करतो, डायरेक्ट झाडाच्या मुळाशी पाणी देतो. ठिबक सिंचन पद्धत, तुषार किंवा मग स्प्रिंकल पद्धतीने, पाण्याच्या फवारणी पद्धतीने आपण पाणी देतो झाडांना. अशा पद्धतीमुळे काय होतं, पाण्याची बचत होते. तर किती टक्के बचत होते असं विचारल्या गेलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28 ते 56% एवढी बचत नेहमी होत असते. आता कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, लघु सिंचन प्रकल्प. पुढचा प्रश्न घेऊया, शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे कटक मंडळ ही स्थानिक संस्था नाही. अशा पद्धतीने आपण आज ग्रामसेवक भरती 2023 वरती संभाव्य प्रश्नपत्रिका दुसरी पाहिलेली आहे आणि दुसऱ्या पण काही ग्रामसेवकावर आधारित मी व्हिडिओज अपलोड केलेले आहे, ते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.